नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज मी आले आहे पाचवड येथे। तर तुम्ही आधीही हे मंगलमूर्ती आर्ट्स अविनाश दादांचं आहे, तर तुम्ही आधी पाहिलेलं आहे। आपण गणपतीच्या वेळेस इथे आलो होतो। तर आता आपण आलो आहोत देवींचे म्हणजे देवी ज्या आहेत त्यांचं जे मुकुट आहे त्याचा आपल्याला ज्वेलरी करायची आहे। तर त्या संदर्भात दोन मुकुट आपण ज्वेलरी केलेले आहे। एक ही ऑर्डरची आहे आणि एक आपली मंडळाची। तर इथे तुम्ही बघू शकता अजून यांचं पेंटिंगचं काम चालू आहे आणि सुंदर अशी ही मूर्ती इथे वहिनी म्हणजे दादाची बायको। तर वहिनींचं चालू आहे म्हणजे जो रावण आहे तर त्याचे डोळे दर्शवतात। तर त्याचे डोळे त्या हे करतायत, कंप्लीट करतायत आणि इकडे या दादांचं गोल्डन द्यायचं चालू आहे। ही जी मूर्ती तुम्ही बघताय ना, तर ही आहे आपल्या मंडळाची, आपल्या नवशक्तीची मानाची आई आपली दुर्गादेवी। तर इथे यालाही आपल्याला म्हणजे ज्वेलरी करायची आहे, पण त्याआधी आपण म्हणजे एक एक कंप्लीट करत घेणारच आहोत। तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे की आपण कशा पद्धतीत करतो आहे ते। तर इथे बघा ही झाली आहे कलर देऊन पूर्ण आणि इथे अजून जे काही राहिलेलं आहे म्हणजे थोडंफार काम चालू आहे, तर त्याचं टचअप चालू आहे यांचं। आणि सुंदर अशा ह्या वेगवेगळ्या प्रतिकृती तुम्हाला इथे बघायला मिळतात। म्हणजे बघा इथे ही पूर्ण सिंहावर बसलेली आहे महिषासुरमर्दिनी आणि म्हणजे एक पाय पूर्ण या साईडला आहे आणि वेगवेगळ्या गावची लोक आहेत, म्हणजे खूप लांबून म्हणजे मूर्ती बुक केलेल्या आहेत। ही तर आकोशीची मूर्ती आहे आणि ही जी तुम्ही पुढे बघता तर ही आरडे गाव आहे मेड्याच्या इकडे, तर तिकडचं ही मापरवाडी। असे खूप वेगवेगळ्या म्हणजे जेवढ्या पण इथे तुम्हाला दिसतात ना त्या सगळ्या बुक झालेल्या आहेत आणि सगळ्या मूर्ती अशा वेगवेगळ्या प्रकारे कलरिंग केलेलं आहे। कोणी कसं सांगतं, कोणी कसं सांगतं। आता इथे तुम्ही बघू शकता या देवीचा मळवट म्हणजे आधीच भरलेला आहे। तर आपण आपल्या देवीचा मळवट अष्टमीला भरतो, तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर इथेही या छोट्या छोट्या मूर्ती आहेत, पण किती सुंदर आहेत। खूप सुंदर अशा या मूर्ती म्हणजे बघता क्षणीच आपल्याला मनात बसतात। आता बघा व्याहाळी वगैरे म्हणजे खूप लांब लांबच्या ही एक आहे मूर्ती। हिचं माहीत नाही कुठल्या गावची आहे, पण किती सुंदर आहे बघा। हिरव्या कलरची साडी आणि गुलाबी कलरचं ब्लाऊजचं जे कॉन्ट्रास्ट आणि डोळ्यांचं काम आहे ना, एवढं सुंदर आहे ना मंडळी, खरंच खूप म्हणजे छान वाटतं। आणि ज्यावेळेस आपण ज्वेलरी लॅशेस वगैरे लावतो ना त्यावेळेस म्हणजे एक असं वाटतं की म्हणजे देवी येऊनच बसलेली आहे। तर तुम्ही इथं आता बघू शकता ही आपली कंप्लीट झालेली आहे ज्वेलरी केलेली मूर्ती। तर मी तुम्हाला आत्ता सांगतच होते ना, तर बघा इथे असं वाटतं की खरंच देवी येऊन बसलेली आहे आणि लॅशेस वगैरे लावल्यामुळे ज्वेलरी केल्यामुळे अजूनच सुंदर अशी मूर्ती दिसत आहे। आणि आता चला बघूयात आपल्या मंडळाची मूर्ती, आपली मानाची आई। तर इथे तुम्ही बघू शकता ही पण ज्वेलरी करून झालेली आहे आणि किती सुंदर दिसते ते। तर खरंच मंडळी खूप सुंदर पद्धतीत म्हणजे ज्वेलरी केल्यामुळे अजूनच म्हणजे उठावदार आणि मस्त अशा म्हणजे खरोखर म्हणजे तिथे मूर्ती नसून म्हणजे एखादी स्त्रीच बसली आहे असं वाटतं। तर मंडळी तुम्हाला या मूर्ती कशा वाटल्या आपण ज्वेलरी केलेल्या, तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करा, खूप गरजेचं आहे। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे मी जे व्हिडिओज अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेचच येऊन जातील। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।